write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4थी साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 42. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. वेगवेगळ्या वेळी काय खाणार याबद्दल आज आपण बोलूया. What will you eat for breakfast? I will eat पोहे. What will you eat for lunch? I will eat भाकरी and भाजी. What will you eat for dinner? I will eat rice. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आज तुम्ही 3 नवीन शब्द ऐकलेत. पहिला शब्द होता ब्रेकफास्ट, म्हणजे सकाळची न्याहारी. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा, ब्रेकफास्ट. दुपारच्या जेवणाला म्हणायचं लंच. तुम्ही सगळे माझ्या मागे म्हणा, लंच. आणि रात्रीच्या जेवणाला म्हणतात डिनर. तुम्ही माझ्या मागे म्हणा, डिनर. ब्रेकफास्ट, लंच, डिनर. आज तुम्हाला मी विचारणार आहे, तू रात्रीच्या जेवणाला काय खाशील? व्हॉट विल यू ईट फॉर डिनर? प्रत्येकाने काहीतरी पदार्थाचं नाव सांगायचं. आय विल ईट भाकरी अँड भाजी, किंवा आय विल ईट राईस अँड दाल, किंवा काय हवं ते सांगा. खाण्याच्या पदार्थांसाठी मराठी शब्द वापरले तरी चालेल, भाकरी, भाजी, डाळ वगैरे. पण वाक्य मात्र इंग्रजीत म्हणा हं. चला, कोण सांगेल? इंग्रजीत पूर्ण वाक्यात उत्तर सांग. व्हॉट विल यू ईट फॉर डिनर? रात्रीच्या जेवणाला काय खाणार हे दुसरं कोण सांगेल? व्हॉट विल यू ईट फॉर डिनर? दुसरं कोणतरी सांगा. व्हॉट विल यू ईट फॉर डिनर?
I will eat rice and dal. I will eat भाकरी and भाजी. अशी उत्तर दिली का? गुड. असंच आपण दुपारच्या जेवणाबद्दलही बोलू शकतो. What will you eat for lunch? असा प्रश्न आणि I will eat पुरी भाजी असं उत्तर. याचप्रमाणे सकाळच्या न्याहारीबद्दलही आपण बोलू शकतो. What will you eat for breakfast? असा प्रश्न आणि I will eat a banana असं उत्तर. बरं, खाण्याबद्दलच आपल्या गप्पा चालू आहेत तर फळांची इंग्रजी नावं शिकायला आवडेल का तुम्हाला? टीचर आज तुम्हाला 5 फळांची नावं इंग्रजीमध्ये शिकवतील. ॲपल, बनाना, मँगो, ग्वावा, ग्रेप. तुमच्याजवळ फळांची चित्र असली तर जरूर वापरा. रेडी? मी एका फळाचं नाव इंग्रजीमध्ये म्हणीन आणि तुम्ही ते नाव मराठीत म्हणायचं. टीचर तुम्हाला मदत करतील. ग्रेप्स. ग्रेप्स म्हणजे द्राक्ष. मँगोज. मँगोज म्हणजे आंबे. ॲपल्स. ॲपल्स म्हणजे सफरचंद. ग्वावाज. ग्वावाज म्हणजे पेरू. बनानाज. बनानाज म्हणजे केळी. गुड, व्हेरी गुड. ग्रेप्स, मँगोज, ॲपल्स, ग्वावाज, बनानाज. आता टीचर तुम्हाला आणखी 5 फळांची नावं शिकवतील. पपायाज, ऑरेंजेस, पायनॅपल्स, जॅकफ्रूट्स, वॉटरमेलन्स. टीचर, teach the names of 5 more fruits. Papayas, oranges, pineapples, jackfruits, watermelons. Ready? आता मी ज्या फळाचं नाव इंग्रजीमध्ये म्हणीन तुम्ही ते नाव मराठीत म्हणायचं. पपायाज. पपाया म्हणजे पपई. ऑरेंजेस. ऑरेंज म्हणजे संत्र. पायनॅपल. पायनॅपल म्हणजे अननस. जॅकफ्रूट. जॅकफ्रूट म्हणजे फणस. वॉटरमेलन. वॉटरमेलन म्हणजे कलिंगड. गुड, एक्सलंट. बघा, 10 फळांची नावं शिकलात. 10 फ्रूट्स. ॲपल, बनाना, मँगो, ग्वावा, ग्रेप, पपाया, ऑरेंज, पायनॅपल, जॅकफ्रूट, वॉटरमेलन. बरं, आता मी मराठी नावं म्हणणार आहे आणि तुम्ही सर्वांनी एकत्र इंग्रजीत नाव सांगायचं. ओरडायचं नाही बरं का? टीचर तुम्हाला मदत करतील. पेरू. पेरूला म्हणतात ग्वावा. कलिंगड. कलिंगडाला म्हणतात वॉटरमेलन. केळं. केळ्याला म्हणतात बनाना. अननस. अननसाला म्हणतात पायनॅपल.
फणस. फणसाला म्हणतात जॅकफ्रूट. पपई. पपईला म्हणतात पपाया. सफरचंद. सफरचंदाला म्हणतात ॲपल. संत्र. संत्र्याला म्हणतात ऑरेंज. द्राक्ष. द्राक्षाला म्हणतात ग्रेप. आंबा. आंब्याला म्हणतात मँगो. पाठानंतर पुढची 15 मिनिटं टीचर आज शिकलेल्या इंग्रजी प्रश्नोत्तराचा सराव घेतीलच. आता यानंतर एक गाणं ऐकूया. आधीच्या एका पाठात तुम्ही ते शिकला आहात. रेडिओ बरोबर तुम्हीही म्हणा हे गाणं. Pune city has a zoo, E-I-E-I-O. And in that zoo there are some tigers, E-I-E-I-O. With a tiger here and a tiger there, here a tiger, there a tiger, everywhere a tiger, tiger. Pune city has a zoo, E-I-E-I-O. And in that zoo there are some lions, E-I-E-I-O. With a lion here and a lion there, here a lion, there a lion, everywhere a lion, lion. Pune city has a zoo, E-I-E-I-O. And in that zoo there are some monkeys, E-I-E-I-O. With a monkey here and a monkey there, here a monkey, there a monkey, everywhere a monkey, monkey. Pune city has a zoo, E-I-E-I-O. And in that zoo there are some zebras, E-I-E-I-O. With a zebra here and a zebra there, here a zebra, there a zebra, everywhere a zebra, zebra. Pune city has a zoo, E-I-E-I-O. And in that zoo there are some animals, E-I-E-I-O. With a tiger here and a tiger there, here a tiger, there a tiger, everywhere a tiger, tiger. With a lion here and a lion there, here a lion, there a lion, everywhere a lion, lion. With a monkey here and a monkey there, here a monkey, there a monkey, everywhere a monkey, monkey. With a zebra here and a zebra there, here a zebra, there a zebra, everywhere a zebra, zebra. Pune city has a zoo, E-I-E-I-O. पुढची 15 मिनिटं टीचर इतर मुलांना विचारतील, व्हॉट विल यू ईट फॉर ब्रेकफास्ट किंवा लंच किंवा डिनर. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरला काय खाणार याबद्दल इंग्रजीत बोलायला सांगतील. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. I learn English, I learn English. So do शिक्षक बंधू you. भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या: 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका: 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात